कुमारी वैष्णवी प्रवीण बोंद्रे, जिल्हा परिषद केंद्र शाळा खराड्याची विद्यार्थिनी, आज तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी काही बोलू इच्छिते. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी येऱ्या केल्याने नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीनं, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्याच्या टापानं आणि शैलाच्या तफानं. आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुजरा त्या छत्रपती शिवरायाला, त्या रयतेच्या राजाला, ज्याला भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागर समान, त्याचा छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान, काळीज आहे सह्याद्री, ज्याला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देव्हाऱ्यात त्याचं पहिलं स्थान. असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंसह, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत, श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा महाराष्ट्र म्हणजे काय, तर हा महाराष्ट्र म्हणजे माझ्या शिवरायांच्या विचाराचा, जिजाऊच्या संस्काराचा आणि माझ्या शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्या हत्तालाही खांब फोडणाऱ्या जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र, जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि त्या महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात वस्तू वापरल्या आणि माणसं जपली, पण मात्र आपण माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला. त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरली आहे, आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवर विजय प्राप्त करून महाराष्ट्रात परत येत होते. येता येता रस्त्यात त्यांना बेलवाडी हे गाव लागतं. तिथे छोटासा किल्ला होता. मल्लामा देसाई नावाची ठाणेदारी तिथे राहत होती. दादाजींना वाटले जाता जाता हा गड घेऊन जावा, म्हणून त्यांनी थोडंफार सैन्य गोळा केलं आणि मल्लमावर चाल करून गेले. परंतु मल्लमा ही जिद्दीची आणि चिकाटीची, तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि तेथे मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटले एका स्त्रीच्या हातनं मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही. त्यामुळे दादाजींनी अजून सैन्य गोळा केला आणि पुन्हा मल्लमावर चाल करून गेले, पण आता मात्र मल्लमाचा पराभव झाला. दादाजींनी ठरवलं मल्लमाला कैद करायचं आणि महाराजांसमोर उभं करायचं. तेव्हा मल्लमाला कैद करत असताना मल्लमा आत गेली आणि आपल्या तांब्या बाळाला घेऊन बाहेर आली. मल्लमाला महाराजांसमोर दरबारात उभे करण्यात आले. मल्लमा मनात विचार करू लागली, जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा करतो, तसा हाही राजा मला शिक्षा करणार, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. मल्लमा महाराजांसमोर गेली आणि नतमस्तक झाली. मल्लमा राजांना म्हणाली, राजे मी तुमची गुन्हेगार आहे राजे, मला वाटते ती शिक्षा द्या, पण माझ्या या बाळाला काही करू नका, त्याचा याच्यामध्ये काहीही दोष नाही. हे ऐकून महाराजांनी स्मित हस्ते केलं. त्यांनी चिटणीसाला इशारा केला. चिटणीस आत गेला आणि दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. महाराजांनी त्या मल्लमा देसाईच्या बाळाला उचललं, आपल्या मांडीवर घेतलं आणि त्या दुधातील वाटीच्या चमच्याने त्याला दूध पाजलं आणि म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना, हा आमचा भाचा आहे. अहो मग तुम्ही आमच्या भगिनी झालात, आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बळकावतो? अहो दादाजी, आपल्या बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. त्या काळातही माझ्या शिवरायानं त्या मल्लमा देसाईचं राज्य परत केलंच. त्याहूनही तिला बांगडी चोळी देऊन सन्मानाने तिच्या घरी पाठवलं. आजी कोणती स्त्री मला ऐकत असेल, तिला मला एवढंच सांगावंसं वाटतं की अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे. अगं तलवारी